विरार नवापूर मधील रिसॉर्टवरती कारवाई करण्यात आलेली आहे। शिवसेना ठाणे माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर ही कारवाई करण्यात येते। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर 7C रिसॉर्टवरती प्रशासनाने हातोडा चालवलेला आहे। रिसॉर्टवरती कारवाई वेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी होता। शिवसेना ठाणे माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलिंद मोरे यांचं हृदयविकारांच्या झटक्याने निधन झालं आणि त्यानंतर वसई विरार मधील रिसॉर्टचा मुद्दा हा चांगलाच पेटला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर 7C या रिसॉर्टवरती प्रशासनाने कारवाईला सुरुवात केलेली आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। वसई विरारमधून आपले प्रतिनिधी विपुल पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। विपुल, पुन्हा एकदा विरारमधल्या सगळ्या अनधिकृत रिसॉर्टचा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे आणि यात प्रामुख्याने या सगळ्याला ट्रिगर करणारा पॉइंट ठरलेला आहे तो म्हणजेच मोरे यांच्या मुलाचा झालेला मृत्यू। मृत्यूनंतर हा रिसॉर्ट जे आहे ते जबरदस्त करण्यात आलं आहे। मात्र हे जे रिसॉर्ट चालक होते ते मात्र 150 जे कुटुंब आहेत ते एकत्र हे रिसॉर्ट चालवत होते आणि यांच्यावरती आता ही उदाहरणाची गोष्ट आता समोर आलेली आहे। परंतु या लोकांचं म्हणणं असं आहे की ज्या तुम्ही कारवाई एका दिवसात केली, आम्हाला नोटीस नाही दिली, कुठल्याही प्रकारचं माहिती न देता ही कारवाई केलेली आहे। जर आम्ही या ठिकाणी अनेक वेळा वेगवेगळ्या रिसॉर्टमध्ये मोठमोठ्या घटना घडलेल्या आहेत, मात्र अशा पद्धतीची कारवाई कुठे अशा झाली नसल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे। मात्र रात्री 3 वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती, त्यामुळे संपूर्ण वसई विरारकडून याकडे संताप व्यक्त करण्यात येतोय। मात्र राजकारणात मात्र या ठिकाणी चांगले तापलेले आहे आणि वसई विरार मधले जे नागरिक आहेत व रिसॉर्ट आहेत यांनी देखील नाराजी व्यक्त केलेली आहे। कारण बरोबर, त्यामुळे या कारवाईनंतर आता राजकारण सुद्धा आपल्याला तापताना बघायला मिळते। धन्यवाद विपुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।